काल मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नरसिंह रेड्डी यांनी अशी फिर्याद दिली की माझी बऱ्याच राजकीय व्यक्तींची ओळख आहे, मी त्यांच्या मार्फतीने तुम्हाला राज्यपाल हे पद मिळवून देऊ शकतो असं म्हणून पैशांची मागणी केली. त्यामध्ये 5 कोटी रुपये त्यांनी स्वीकारलेत. म्हणजे अकाउंटला जवळपास 4 कोटी 40 लाख आणि बाकी 60 लाख रुपये रोख. तर नेमका हा आरोपी कोण आहे आणि जे फिर्यादी आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध कसा लावला, दोघांचं काय बॅकग्राऊंड आहे? आरोपी हे निरंजन कुलकर्णी म्हणून नाशिक रोड येथे राहणारे आहेत आणि दिल्लीला त्यांची फिर्यादी यांच्याशी ओळख झाली होती. या प्रकरणामध्ये अजून कोणी आहे का? कारण नागपूरला पण आपलं पथक गेलं अशी माहिती मिळते. यामध्ये निरंजन कुलकर्णी आणि नागपूर येथील विनोद दहाडे व त्याचे काही सहकारी यांची वैश्विक सेवा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये शेती जमीन खरेदी करण्यासाठी हे पैसे त्यांनी घेतले असंही सांगितले त्यांनी. तर ही जी रक्कम आहे 5 कोटी मागितली होती की अधिक रक्कम मागितली होती आणि त्यानंतर 5 कोटी मिळाले होते? त्यामध्ये टोटल 15 कोटी लागतील, त्यातले 5 कोटी मला द्यावे लागतील असं तो म्हणतो.